नगर तालुक्यात दहशतीचे सावट, सलग चोरी दरोडे आणि जीवघेणे हल्ले. 10 दिवसात कारवाई नाही तर नगर जामखेड मार्गावर रास्ता रोको. प्रकाश पोटे. नगर तालुक्यात भीतीचं साम्राज्य पसरलं आहे. नारायणडोह, चिचोंडी पाटील आणि निबोडी या गावांमध्ये सलग चोरी, दरोडे आणि जीवघेणे हल्ले होत असून नागरिक अक्षरशः दहशतीत जगत आहेत. रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास नारायणडोह येथे शेतकरी पंढरीनाथ साठे यांच्या घरात घुसून चोरट्यांनी बेदम मारहाण केली. पोटात वार करून गंभीर जखमी केलं आणि 5 ते 6 तोळे सोनं लुटून फरार झाले. साठे यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच रात्री चिचोंडी पाटील येथे वृद्ध दाम्पत्य सुदाम आणि पद्माबाई पवार यांच्यावर हल्ला करून त्यांना बांधून ठेवण्यात आलं. तोंडात बोळे कोंबून मारहाण करण्यात आली. पद्माबाई यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं असून 1.5 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटले गेले. निंबोडीमध्येही विलास आणि अशोक आवारे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ले झाले आहेत. सलग 3 गंभीर घटना होऊनही आरोपी मोकाट असल्याने संताप उसळला आहे. ग्रामस्थांनी 10 दिवसांचा अल्टिमेटम देत नगर जामखेड मार्गावर रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह दिलीप साठे, आबासाहेब साठे, अरुण म्हस्के, गणेश तोडमल, अशोकराव आवारे, गणेश शेकडे, संपत काळे, आबासाहेब गवळी, शरद पवार, चंदूकाका पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पोलीस यंत्रणा काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. नारायणडोह, निमोडी, त्याचबरोबर चिचोंडी पाटील या क्षेत्रामध्ये जे दरोडेखोरांचा जो हल्ल्याचा हा जो अति टोकाचा हल्ला झालेला आहे आणि हल्ल्याचा फक्त प्रयत्न झालेला नाही तर जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर हा फक्त चोरीचा प्रयत्न नाही आहे. या ठिकाणी ज्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत ह्या सामान्य माणसाच्या म्हणजे त्या ठिकाणी जे एक वातावरण तयार झालेलं आहे ते अतिशय भीतीचं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जीवघेण्या स्वरूपाचा या प्रकारचा या ठिकाणी घटना घडलेली आहे. सर्वप्रथम आता जे प्रकाश भाऊंनी सांगितलं ह्या तिन्ही गावाच्या घटना आहेत आणि याकडं प्रशासनाने खूप गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आता माननीय अधीक्षक साहेबांना आम्ही जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये पोलिसांची गस्त वाढवा, त्याचबरोबर जे हल्लेखोर जे पकडले गेलेत त्या हल्लेखोरांवरती फक्त दरोड्याचाच नाही, चोरीचाच नाही, त्याचबरोबर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आणि जर जवळच बायपास आहे त्या बायपासमुळे त्या ठिकाणी रहदारी वाढलेली आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे त्या ठिकाणी, यावरती काहीतरी आळा घालावा अशी प्रशासनाला आम्ही निवेदन केलेलं आहे. आणि येत्या 5 ते 10 दिवसामध्ये यावरती व्यवस्थित जर आम्हाला कारवाई झालेली दिसली नाही तर हे जे तरुण या ठिकाणी 3 गावातले आम्ही जमलेलो येतं हे मोठ्या संख्येने रोडवरती उतरून यासाठी प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही जो अकार्यक्षमता आहे याचा आम्ही जाहीर निषेध करू, रस्ता रोको करू. हेच आता या ठिकाणी जाहीर करतो. यानंतर आम्ही कोणत्या प्रकारचं निवेदन देणार नाहीत. प्रशासन अकार्यक्षम आहे हे आम्ही जाहीरपणे रोडवर उतरून आम्ही सांगितलं जाईल. आज आम्ही या ठिकाणी नगर तालुक्यात मागील 8 ते 10 दिवसांपासून विशेष म्हणजे नारायणडोह, चिचोंडी पाटील आणि माझ्या निंबोडी गावामध्ये सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. हा दरोडा केवळ पैशांपुरता मर्यादित नव्हता तर या ठिकाणी नारायणडोहच्या पंढरीनाथ साठे या शेतकऱ्यावरती दरोडेखोरांनी हल्ला केला आणि त्या पंढरीनाथ साठेंनी त्यांना प्रतिकार केला म्हणून त्याच्या पोटामध्ये जबर अशी जखम करण्यात आली, चाकूने जखम करण्यात आली आणि तो आज जीवन मरणाच्या अवस्थेत तो व्यक्ती मॅक्स केअर हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी ॲडमिट आहे. अशीच दुसरी घटना झाली ती म्हणजे चिचोंडी पाटील गावातील पवार दाम्पत्यावर. अरे हे पवार दाम्पत्याचं अक्षरशः 70 ते 75 ह्या दोन्ही नवरा बायकोंचं वय आहे, त्यांना मूलबाळ नाही. अशा वयोवृद्ध लोकांवर सुद्धा त्या पवार आजींवरती त्यांच्या कानातले नाकातले ओढून घेण्यात आले. आजींनी प्रतिकार केला तर त्या आईचा, त्या वयोवृद्ध आजीचा हात त्या ठिकाणी त्या चोरट्यांनी तोडला गेला. आज माझी या 3ही घटनातून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आम्ही सूचना केली आणि एक इशारासुद्धा देतोय की जर या चोरांना, दरोडेखोरांना पोलिसांची भीती राहिली नाही तर आता सर्वसामान्य लोकांनी करायचं काय. जसे सीमेवरती सैनिक
आतंकवाद्यापासून आपली सुरक्षित करत असतात, तसंच पोलिसांचं सुद्धा काम आहे की या जनतेला त्यांनी संरक्षण द्यायला हवं. चोरट्यांना यांची भीती असायला हवी. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पोलिसांनी अतिरिक्त गस्त प्रत्येक ठिकाणी घालायला हवी. वाड्या वस्त्यावर जे शेतकरी राहतात ते अतिशय भीतीच्या वातावरणात आहेत. त्यांना त्यांच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का नाही, त्यांनी कमवलेलं सोनं, कमवलेला पैसा हा सुरक्षित का आहे का नाही याची भीती आहे. रात्री 8च्या नंतर थोडासा अंधार पडला तरी सगळे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघायला या ठिकाणी भेट आहेत. माझी या निवेदनाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेबांना याने विनंती आहे की जर पोलीस प्रशासन सर्वसामान्यांना सुरक्षा देण्यास असमर्थ असेल तर या शेतकऱ्यांना, माझ्या वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या लोकांना आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला तुम्ही शस्त्र परवाने द्या, जेणेकरून ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करतील. जर अशाच घटना थांबल्या नाही, माझ्या निंबोडी गावातसुद्धा यांनी विलास आवारे या शेतकऱ्याच्या तोंडावरती वार केला आणि तो वार हुकत असताना त्यांच्या कपाळावर मोठी जखम झाली. ते सुद्धा यातून वाचलेले आहेत. आज जर सर्वसामान्यांच्या जीवावर येत असेल तर आज आम्ही या ठिकाणी प्रत्येक तरुण गावातील अजिबात शांत बसणार नाहीत. आम्ही आज फक्त निवेदन दिलं आहे, जर येणाऱ्या 10 दिवसाच्या आत तुम्ही सगळ्या या चोरांचा, या हल्लेखोरांचा बंदोबस्त केला नाही, प्रशासन जर तुमचा धाक त्यांच्यावर बसत नसेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ, या 3 गावचेच ग्रामस्थ नाही तर त्या भागातले प्रत्येक गावचे ग्रामस्थ बसून आम्ही नगर जामखेड रोडवर निष्क्रिय पोलीस प्रशासन अहिल्यानगर यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा रास्ता रोको करू आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन अहिल्यानगर हे जबाबदार असेल. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.